हळव्या ममतेचा गंध आज ह्या उरात वंदनीय तिचे पाय माझी माय माझी माय माझी कशी आहे माझी आई? आई खळखळता झरा, माझी आई खळखळता जरा, आई समुद्राची लाट, सारं विश्व जोडणारी आई सुंदरशी वाट. प्रत्येकाला आपल्या आईविषयी प्रेम असतं, आदर असतो. आज मी जे काय आहे ते माझ्या आईमुळेच असं प्रत्येकाला वाटत असतं. मी लहान असताना आई अभ्यासावाचून मला ओरडली ना की खूप मला राग यायचा, पण आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आम्ही कोठेही कमी पडू नये म्हणून सतत संस्कारांचे धडे देणारी अशी माझी माय, अशी मानसी कुलकर्णीची माय, मोहिनी कुलकर्णी, माझी मार्गदर्शिका माय. कधी कधी ना मला असं वाटतं की आपल्या प्रगती पुस्तकावर किंवा ह्याच्यावर रकाने असतात माहिती आहे की बाबा काय करतात, आई काय करते, बाबांचं फील्ड काय, आईचं प्रोफेशन काय, असं एक फॉर्मवर भरतो आपण. तर त्याच्यात जनरली असं असतं की बाबा ओके नोकरी करतात, काही अमुक एक हे आहे ते आहे, आई काय करते. तर मला असं वाटतं तो रकाना एवढा कमी असतो, आपण त्यात जेवढं लिहू तेवढं कमी असतं. नोकरीच्या व्यतिरिक्त सुद्धा आई आपल्यासाठी एवढं काय काय करते ना, म्हणजे आई जरी हाऊसवाईफ असली ना तर मुलं तिकडे स्लॅश दांडी मारतात. म्हणजे ते आता त्या तिकडे भरण्यासाठी त्यांना तेच अपेक्षित असतं, पण आई जे करते ना ते आपण कुठे फॉर्मवर असं लिहून कधीच आपण ते सांगू नाही शकत की एवढं माझी आई करते, कारण ते शब्दांच्या पलीकडे आपली आई आपल्यासाठी जे करते ते. तर तसंच माझ्या आईनं सुद्धा खूप केलं आहे माझ्यासाठी. म्हणून असं मला जाणवतं की सुट्टी असली किंवा आई कुठे गावाला गेली, कोणाकडे राहायला गेली, 2 दिवस मजा येते की चला आता फ्रेंड्सना बोला, मजा करा, पाहिजे तेव्हा उठा, काही घरात पसारा असेल, कोणी बोलायला नाही आहे, काही नाही आहे, पण ते 2 दिवस बास वाटतं. त्यानंतर आपल्यालाच कंटाळायला लागतो की आई तू ये आता बास. माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये माझ्या आईचा मला खरंच खूप सपोर्ट होता. आणि हे फक्त मीच नाही, सगळेच जण ॲग्री करतील की करिअरमध्ये जर आईचा, पेरेंट्सचा तर आहेच, पण स्पेशली आईचा जर सपोर्ट नसेल तर ते फार कठीण असतं. कारण काय होतं आमच्या फील्डमध्ये स्पेशली असं बरेचदा होतं की बाबांचा स्पेशली कधीतरी अपोज असतो की अरे नको हे फील्ड अनसर्टन आहे वगैरे. मग ते आईच्या थ्रू पिल्लू सोडून आई सांग ना बाबांना, आई प्लीज माझे कॉम्पिटिशन आहे, आई सांग ना प्लीज, रिहर्सल आहे, मला उशीर होईल आज. तर असं मला वाटतं आईला पण आत्तापर्यंत खूप अनुभव आलेत. काय आई? हो आलेले आहेत अनुभव. कारण किती वेळा असं व्हायचं की तिच्या बाबांना ते आवडायचं नाही आणि ते म्हणायचे मानसी तू जर ह्याच्यामध्ये चांगलं केलं नाहीस किंवा जर तुला ते जमलं नाही तर त्याचा अभ्यासाचं मला त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही, ते तुझं प्रथम पाहिजे, अभ्यासा प्रथम पाहिजे, मग तू काहीतरी, नाही तर तू ह्याच्यात भाग घ्यायचा नाहीस. पण मी असं त्यांना म्हटलं होतं कारण मला ह्याची आवड होती, म्हणून मी असं म्हटलं होतं की तू घे मानसी, मी तुझ्या आहे पाठीशी, आणि तसा मी तिला सपोर्ट दिला. हो. आणि मला वाटतं अभ्यासाच्या बाबतीत पण बाबांचं जे काही माझ्याकडनं अपेक्षा होत्या त्याही म्हणजे कसं असायचं, आईचं असं असायचं की मी तुला सपोर्ट करीन पण तू मला तोंडघाशी नको पाडूस. म्हणजे बाबाचं तुला असं सांगतायत की तू नाटकात काम करायची मी परमिशन देतो, तर बरोबर तू अभ्यास करतो, तू अभ्यासही कर, नाहीतर मी बोलेन बाबांना मारे की हो हो ही करेल, आणि जर तुझे मार्कशीट बघून ते माझ्यावर वैतागले तर तसं नको व्हायला देऊस. हो ना, असं खूप वेळा व्हायचं की ते म्हणायचे बघा मानसी आता परीक्षा आली आहे, तुझे नाटकाचं हे तू बंद कर. 12वीच्या वेळेला हो म्हणाले होते, तू जर 80% मार्क मिळवलेस तरच तुला मी तर जेव्हा ही मानसी म्हणाली होती की बाबा मला बाईक घेऊन द्या, तर तेव्हा ते बाबा बोलले होते की तू जर 80% मार्क मिळवलेस तर मी तुला बाईक घेऊन देईन. पण तिला तेवढे नाही मिळाले, थोडे कमी मिळाले, पण मला त्याचं कौतुक होतं कारण ती अभ्यास आणि हे दोन्ही एकत्र करत होती. आणि म्हणून मी मग तिला माझ्या पैशांनी तिला मी मोबाईल दिला 12वीच्या वेळेला. 12वीच्या वेळेला. आणि मला बाबांनी असंही सांगितलं होतं की
तू 12वीचं वर्ष हे महत्त्वाचं आहे, 11वी टाइमपास झाला, 1 वर्ष नवीन होता, बस झाला. आता 12वीत असताना नाट्यमंडळाला जरा गॅप घे तू. तर आई माझ्या वतीने बाबांना म्हणाली की तुम्हाला काय हवं आहे, तिने फर्स्ट क्लास मिळालेला हवा आहे ना, तो ती मिळवेल, तुम्ही तिला परमिशन द्या. मी म्हटलं म्हणजे मलाच टेन्शन आलं की आईने आता माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स दाखवला आहे, म्हणजे तो आधी मला पूर्ण करायला पाहिजे. तो तर पाहिजेच. तर 12वीला मग वर्षभर म्हटलं हां होईल होईल होईल. वर्षभर अख्खा नाट्यमंडळात रिहर्सल, ही स्पर्धा ती स्पर्धा, INT, मृगज, नाटकाच्या रिहर्सल्स. इनफॅक्ट मला वाटतं आई प्रिलिम्सपर्यंत, प्रिलिम्सला सुद्धा मी अर्धे पेपर टाकून रिहर्सलला पळायचे, कारण तेव्हा मला वाटतं मृगजळ असायची स्पर्धा आंतरमहाविद्यालयीन. तर त्याच्यानंतर प्रिलिम्सच्या पेपराचे रिझल्ट लागले, पेपरात अर्धवट सोडून आलो होतं. पेपर आईला दाखवले, आईला थोडं टेन्शन. आई म्हणे अगं कसं, मी तुला बोलले आहे बाबांना मी तुझ्यासाठी की नाही ती मिळवेल फर्स्ट क्लास. म्हटलं नाही आई, मी मिळवून देईन तुला, मी बाबांकडनं काही ओरडा खायला लावणार नाही. तेव्हा ताईने अभ्यास करायची सुरुवात केली तुझ्याकडनं. माझ्या बहिणीने खूप स्पेशली अभ्यासाच्या बाबतीत, कारण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ती एवढी इन्व्हॉल्व नसायची, त्यामुळे अभ्यासाचं सगळं माझं काय म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी तिने घेतली होती. हो, 1 महिनाभर तुझा अभ्यास तिने घेतला. आणि तो तिचा अभ्यास करण्याचं असं असायचं की मानसी मी बोलते इकडे लक्ष दे, जरा इकडे हातात पट्टी घेऊन ती बसायची. माझा कॉन्सन्ट्रेशनचा कारण ती एके ठिकाणी लक्ष देऊन अभ्यास करणारी अशी ती मुलगी तिचं नाहीच आहे, म्हणजे एके ठिकाणी बसणं तिच्या अंगात नाही आहे. त्यामुळे ती पट्टी घेऊन बसायची. मानसी हे मी आता सांगते इथे माझ्याकडे बघ, मी सांगते इथे तिथे बघ आणि ते कर, असं ती सांगायची तिला. आणि म्हणजे ती वैतागायची अशी की ती माझा अभ्यास घेत असताना मी मध्येच ताई ते ह्या पिक्चरमधलं हे गाणं कुठलं का, की ती अशी तणतणायची की हॅलो तुझ्यासाठी मी ते अभ्यास घ्यायला बसले आणि हे काय चाललंय तुझं. मग आई पण मला थोडीशी अगं ती करते ना तुझ्यासाठी, तू कर ना, तुला कसलीच कशी लाज वाटत नाही, जरा अभ्यास कर. अशा पद्धतीने अभ्यास करून करून मग शेवटी मी 12वीला फर्स्ट क्लास मिळवला होता. त्यानंतर पण मला वाटतं कॉलेज संपल्यानंतर FYला मला वाटतं आई मी पहिल्यांदा फुल लेंथ रोल केला होता. त्याच्या आधीसुद्धा मी 11वी 12वीत असताना मॉबमध्ये रोल करायचे, तेव्हा माझ्या दर कॉम्पिटिशनला माझ्या स्पर्धेतला प्रत्येक परफॉर्मन्स आईने आवर्जून येऊन पाहिला आणि मला आवडतो तिचा तो बघायला आणि मी जातेच. मी जेव्हा कॉलेज संपल्यानंतर माझ्या हातात काम काहीच नव्हतं आणि मी तुला सांगितलं होतं की नाही मला ह्याच फील्डमध्ये करिअर करायचं. मग तुला करिअर करायचं तू म्हटलंस, पण मला असं वाटत होतं काम हिला मिळेल की नाही सांगता येत नाही, काय नाही म्हटलं त्याचं काय करायचं, पण हौस तर तिला होती. मग मी म्हटलं बघूया आपण 2 वर्ष 3 वर्ष 2-3 वर्ष तरी आपण एक रिस्क घेऊ शकतो, मग नंतर काय होईल ते बघूया. अशा आहे मी तिला प्रोत्साहन दिलं होतं की बघूया चालेल 2-3 वर्ष तू करायचं, मिळेल तेव्हा मिळेल आपण बघूया, असं मी म्हटलं होतं तुला ते. हो, पण आई मला तुला एक अपॉलॉजी द्यायची आहे. तिने एवढा माझ्यावर विश्वास दाखवला ना, तिचं काय म्हणणं होतं की तू स्ट्रगल कर तुझं, पण तू साईड बाय साईड डिस्टन्स कोर्सनी MCOMला ॲडमिशन घेऊन ठेव. समजा जर तुझं इथे ना, आणि तिचं काय म्हणणं आहे की एवढं सगळं करून सुद्धा तू 10वीला 12वीला TYला फर्स्ट क्लास मिळवू शकतेस ना, तर तू नाही आहेस. त्यामुळे त्याचं म्हणणं होतं की तू डिस्टन्स कोर्ससाठी का असे ना तू MCOMची ॲडमिशन घेऊन ठेव, समजा इथे नाहीच झालं आणि उद्या कुठे जॉब बघावाच लागला तरी त्यामध्ये तिने असं केलं होतं की तू असं केलं होतंस की तो ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता. हो, तोही तिने केला होता एवढ्यासाठी की ती म्हणाली समजा आई नाहीच असं झालं तर मी ब्युटी पार्लर करीन ग, मला ते जमेल, पण त्याच्यात तरी मी आहेत, म्हणजे मी त्याच्यात पैसे जॉब तो करून मी कमवू शकेन, तू अशी काळजी करू नकोस, मी तेही करीन नाही जमलं तर, पण मला सध्या ह्याच्यात थोडंसं दे असं करायला. म्हणजे बॅकअप प्लॅन, मला बॅकअप प्लॅनसाठी जॉब हा कधीच ऑप्शन नको होता, त्यामुळे मी ते टाळलं जरा. पण तिची इच्छा मी त्यासाठी मारली, त्यासाठी मी जरा तिला सॉरी म्हणते. मारली नाही, म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी हातात असू द्या, असं काय समजू शकते मी म्हणूनच. तर तेव्हा MCOM न करता मी डायरेक्ट पार्लरचा कोर्स केला. म्हटलं बॅकअप प्लॅनसाठी आपण हे ठेवू, पण तेव्हा सुद्धा तिने खूप सपोर्ट केला मला. वेकेशनला मी दिवसभर त्या कोर्सला असायचे. त्याच्यानंतर पुन्हा कॉलेज सुरू झालं, रिहर्सल्स, आणि रिहर्सलच्या दरम्यान आई जेव्हा मी घरी कुठल्या फंक्शनला वगैरे अजिबात नसायचं, म्हणजे सोशल लाईफ तर कम्प्लीट कट ऑफ झालं. मला खूप वाईट वाटायचं की सगळे जण आहेत आणि माझीच मुलगी तेवढी ह्याच्यामध्ये नसते, आणि कुठलाही कार्यक्रम सगळेजण मानसी नाही आली असं सगळेजण विचार. मग आपण नेहमी सांगायचं जाऊ दे ग तिची रिहर्सल आहे ना म्हणून नाही आली. तेव्हा मला एकीकडे असं वाटायचं काय असं असतं, हे फील्डच असं आहे की आपण म्हणतो की आपली मुलगी ह्याच्यात असावी, पण तिला नाही स्वतःचं लाईफ नाही, हाऊस मौज अशी घरातल्या मग करता येत नाही तिला. पण तरी माझी इच्छा होती की तिने ह्यात यावं. दैव एकच मात्र एकच माझी